हरिओम. तुमच्यासुद्धा मांड्यांची चरबी ही खूप जास्त वाढलेली आहे का? आणि त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लो होतोय? तर चला मग ही सोपी योगासने करूयात आणि आपल्या मांड्यांच्या फॅटला कमी करूया. प्रत्येक एक्सरसाइज ही आपल्याला 15 ते 20 वेळा रिपीट करायची आहे. सुरुवात करताना एक हात तुम्ही कमरेवर ठेवा, एक हात भिंतीवर ठेवा. भिंतीचा सपोर्ट तुम्ही घेऊ शकता आणि लेगला आपल्या पुढे मागे असं स्विंग करायचं. स्विंग करताना जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला वरती उचलता येईल तेवढं जास्तीत जास्त वरती उचलायचे. याचे आपल्याला लेफ्ट लेगने 15 to 20 काउंट आणि सेम राईट साइडने सुद्धा 15 to 20 काउंट करायचे आहे. सेकंड एक्सरसाइज मध्ये तुम्हाला वॉलकडे बघायचं आहे. वॉलकडे बघितल्यानंतर पाय आपल्याला जास्तीत जास्त आतून बाहेर उचलायचा आहे. 1 2 3 सेम दुसऱ्या पायाने 1 2. तर या प्रकारे लेग स्विंग करायचा आहे. एकदा साइड टू साइड, त्यानंतर आतून बाहेर. तिसऱ्या आसनामध्ये उत्कट आसन. या आसनामध्ये तुम्हाला आपण ज्याप्रमाणे खुर्चीमध्ये बसतो तेव्हा जेवढ्या खाली जातो त्याचप्रमाणे आपल्याला ही एक्सरसाइज करायची आहे, जेणेकरून आपल्या मांड्यांवरती छान ताण येणार आहे. तर त्यासाठी दोन्ही पायात अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात समोरून वरती करायचे. कमरेला मागच्या बाजूने घेऊन जायचे. लक्षात ठेवायचे आपले गुडघे पायाच्या बोटांच्या पुढे नाही जाऊ द्यायचे. या एक्सरसाइजचे सुद्धा 15 ते 20 काउंट करू झाल्यानंतर शेवटी तुम्ही 20 सेकंडसाठी ही एक्सरसाइज उत्कटासन हे होल्ड करू शकता. यानंतरचं जे आसन आहे त्याच्यामध्ये वीरभद्रासन प्रकार 1. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा उजवा पाय जास्तीत जास्त मागे घेऊन जायचा आहे आणि त्याच्या पायाच्या बोटांवरती यायचं आहे. दोन्ही हातांचा समोर नमस्कार करायचा आहे आणि आपली कंबर जी आहे फोकस जास्तीत जास्त कमरेला खाली घेऊन जाण्याकडे ठेवायचे. 1 2 3. ह्या एक्सरसाइजचे सुद्धा डावीकडून 20 काउंट, उजवीकडून 20 काउंट आणि दोन्ही रिपिटेशन झाल्यानंतर आपल्याला हात वरती करून ही एक्सरसाइज होल्ड करायची आहे. पुढील आसन दुर्गा आसन. याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. पायाची बोटं बाहेरच्या दिशेने, दोन्ही हातांचा नमस्कार करायचा आहे. हिप्सला जास्तीत जास्त मागच्या बाजूने घेऊन जायचंय आणि 1 2 3. तर या सर्व आसनांनी काय होणार आहे, तुमच्या इनर थाय फॅट तसेच आउटर थाय फॅटवर खूप चांगला स्ट्रेस येणार आहे आणि जे वाढलेलं स्टबॉर्न फॅट आहे ते सुद्धा कमी व्हायला हेल्प होणार आहे. लास्ट तुम्ही हे आसन 20 सेकंडसाठी होल्ड करू शकता. फक्त एवढंच लक्षात ठेवा, कोणतंही आसन करताना दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. कुठेही ब्रीदिंग होल्ड करू नका. सर्व योगासने तर आपल्याला रोज करायचीच आहे, पण यासोबत तुम्हाला डाएट सुद्धा फॉलो करायचं आहे. कारण फॅट लॉस मध्ये डाएट हे 70% इम्पॉर्टंट आहे आणि 30% ही एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही रोज कन्सिस्टंट राहाल तेवढे जास्त लवकर तुम्हाला फॅट लॉस होणार आहे आणि तुम्हाला छान रिझल्ट भेटणार आहे. तर तुम्हाला सुद्धा जर डाएट हवं असेल तर तुम्ही डाएट अशी कमेंट करा, तुम्हाला मी डाएट नक्की पाठवेन. आणि रील आवडली असेल तर आत्ताच ही माहिती सेव्ह करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. हरिओम.